अनुसूचित जाती जमातींच्या उपवर्गीकरणावरतून आता आमदारांमध्येच दोन गट जे आहेत ते पाहायला मिळतात। काही आमदारांचा गट जो आहे तो या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे, तर काही आमदार हे उपवर्गीकरणाला पाठिंबा देताना पाहायला मिळतात। भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत अमित गोरके, त्यांनी थेट प्लॅकार्ड घेऊन विधान भवनात ते आलेले आहेत आणि या सगळ्या उपवर्गीकरणाला त्यांचा पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। खरं तर उपवर्गीकरण हा खरं तर जटिल मुद्दा आता सध्या शेड्यूल कास्टमध्ये बनताना पाहायला मिळतोय। अनेक जाती जमाती या शेड्यूल कास्टमध्ये आहेत, परंतु सातत्यानं कुठेतरी एक जी जात आहे ती कुठेतरी जास्त प्रमाणात आरक्षण घेते, त्यामुळे बाकीच्या जातींचा विकास होत नाही अशा पद्धतीची भावना आहे। आणि दुसरीकडे याला विरोध देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होतोय। जवळपास 27 आमदारांनी काल विरोधातल्या सह्या केलेल्या आहेत। एकतर अशी तुम्ही म्हणले तशी कुठल्याही प्रकारची भावना नाही आहे। आमची भावना अशी आहे की आज अनेक जातींमध्ये शिक्षणापासून वंचित आहेत आणि अनेक लोकांनी शिक्षणापासून प्रगती केली आहे। जे वंचित आहेत त्यांना हे मिळालं पाहिजे। ज्यांनी शिक्षणातून प्रगती केली आहे त्यांच्यातही आणखी प्रगती झाली पाहिजे अशी आमची भावना आहे। आणि काल आपल्याच टी व्हीला मी 27 जणांनी पाठिंबा दिला अशी बातमी ऐकली, पण ते पत्रही चेक केल्यानंतर त्याच्यावर 9 जणांच्या सह्या त्या ठिकाणी दिसत आहेत। त्यामुळे उद्याही आम्हीही आमदारांसही उद्या माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक वेळ घेतली आहे आणि काही आमदार आमच्याबरोबर त्या ह्याला उपस्थित राहून या पाठिंब्याचं पत्र आम्ही देणार आहोत। माझ्याबरोबर आमचे आमदार विधानसभेतले अंतापूरकर आहेत, सुनीलजी कांबळे आहेत, गोपालजी तुमाणे आहेत, असे अनेक जण आहेत जे आत्ता आमच्याबरोबर सहभागी होणार आहेत। परंतु ही खरं तर जटिल समस्या नाही का? या सगळ्या संदर्भात एक इंटेलेक्च्युअल टॉक झाला पाहिजे, त्याच्यानंतर जे काही प्रश्न असतील त्याची सगळी मार्गी लागली पाहिजे आणि त्याच्यानंतर हे सगळं उपवर्गीकरण होणं गरजेचं आहे। आला आणि हा निर्णय घेतला त्यामुळे समाजामध्ये देखील संभ्रमता लक्षात घ्या की 1 ऑगस्ट 2024ला ज्यावेळेस घोषणा झाली त्याच्यानंतर 5 राज्यांमध्ये याचं इम्प्लिमेंटेशन झालं, अभ्यास झाला, त्या ठिकाणी कुणीही त्या ठिकाणी विरोध केला नाही। महाराष्ट्रातही ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की बाबा उपवर्गीकरणासाठी आम्ही समिती गठीत करतोय, त्यावेळेसही त्या ठिकाणी जास्त विरोध झालेला दिसला नाही। पण आत्ता पुढच्या टप्प्यात आल्यानंतर त्याला विरोध झाला। बदर समिती नेमली गेली, बदर समितीचा अभ्यास अहवाल सबमिशन झालं, तो अहवाल त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे। तो अहवाल बघून सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत असं आमचं मत आहे आणि आमची एकच भूमिका आहे, कुणाच्याही ताटातलं आम्हाला नको आहे। आज जे गरीब आणि वंचित आहेत त्यांना मी अनेक वेळा उदाहरण दिलं। अनेक समाज आहे, बुरुड समाज असेल, मादिगा समाज असेल, मादिगा समाजात महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे। वाल्मिकी समाज आहे, वाल्मिकी समाजात तुम्हाला एकही अधिकारी त्या ठिकाणी दिसणार नाही, एकही कर्मचारी दिसणार नाही, एकही त्या ठिकाणी डॉक्टर दिसणार नाही। मादिगा समाजाची तीच अवस्था आहे। मग ह्या 59 जातींमध्ये ह्या समाजाला न्याय कधी मिळणार आहे? त्यात मातंग समाज तर आहेच, पण आज इतर समाजाचे आमदारही आमच्याबरोबर आहेत। त्यामुळे ही भूमिका न्यायाची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या न्यायाची भूमिका, समानतेची भूमिका मांडण्याचा आमचा अधिकार आहे, तो आम्ही मांडतोय। खरं तर जितेश अंतापूरकर आहेत आपल्याबरोबर, विधानसभेचे आमदार आहेत भाजपचे। खरं तर ही जी भूमिका घेतली जाते की तुम्ही पाठिंबा देताय या सगळ्या भूमिकेला, उपवर्गीकरणाला, तुमच्या विधानसभेमध्ये जर अशा पद्धतीचं उपवर्गीकरण झालं तर तुम्हाला वाटत नाही का संपूर्ण जातीपातींमध्ये तेढ निर्माण होईल उपवर्गीकरणाच्या या गोष्टीमुळे? आत्ताच आपल्याला गोरके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की 5 राज्यांमध्ये हे उपवर्गीकरण लागू झालेलं आहे। त्या राज्यांमध्ये अशी परिस्थिती कुठेच निर्माण झाली नाही, त्याच्यामुळे महाराष्ट्रात होईल असं वाटत नाही आणि होणारही नाही। निश्चितपणे ज्या अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत त्या जातीतल्या जे वंचित वर्ग आहेत त्यांना निश्चितपणे यामुळे न्याय मिळेल आणि बाकी कुठल्या समाजावर त्याचा अन्याय होणार नाही, हे तुम्हाला खात्रीशीर सांगतो। परंतु या सगळ्याच्या विरोधात आता आंबेडकरी समाज जो आहे तो एकवटताना पाहायला मिळतोय। आज विधान भवनावरती मोर्चा आहे, स्वतः आनंदराज आंबेडकरांनी या सगळ्याचा पुढाकार घेतलेला आहे। खरं तर हे उपवर्गीकरण होत असताना ज्यांनी पुढाकार घ्यावा तेच या सगळ्याचा विरोध करतात आहेत का असं मला वाटत नाही। त्यातल्या बऱ्याच जणांचा आम्हाला सपोर्टसुद्धा आहे, आम्ही हे पाहिलेलं आहे। काही जणांनी त्याला विरोध केला असेल, परंतु आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या न्यायावरती आम्हाला विश्वास आहे आणि अनंत बदर समितीचा अहवाल देखील त्या ठिकाणी सादर झालेला आहे। त्या अनुषंगाने आम्हाला हा न्याय मिळायला हवा असं मला। प्रकाश आंबेडकर वगैरे या नेत्यांना तुम्ही भेटलात का या सगळ्या उपवर्गीकरणाच्या गोष्टींवरतून काही? निश्चितपणे आम्ही त्यांच्याबद्दलच्या चर्चा ऐकलेल्या आहेत। आमची वैयक्तिक जरी भेट झाली नसली आम्हाला त्यांच्या तब्येतीमुळे, तरी पण आमची त्यांची चर्चा झाली। ओव्हरऑल त्यांचासुद्धा आम्हाला पाठिंबा निश्चितपणे या ठिकाणी आहे।
खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. काही आमदारांचा या अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणाला पाठिंबा आहे तर काहींचा विरोध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पाठिंबा देणारे आमदार अमित गोरखे आणि जितेश अंतापूरकर हे स्वतः विधानभवनात आले आणि त्यांनी या सगळ्या उपवर्गीकरण हे कशा योग्य पद्धतीने हे सगळं सांगण्याकरता त्यांनी पाठिंबा जो आहे तो आपल्या या सगळ्या उपवर्गीकरणाला दर्शवलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंत, अक्षय मंगळणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.